कोल्हापूर शहर हदवाडीतील प्रस्तावित 8 गावांची प्रशासकीय आणि हदवाडीत येण्यासंबंधी सकारात्मक नकारात्मकतेचा अहवाल येत्या सोमवारी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे जिल्हा परिषद प्रशासन पाठवणार आहे। अहवाल गोपनीय आहे, त्यामुळे यासंबंधी अधिक माहिती देता येणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले। 2 आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर हदवाडीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शासनाने महापालिकेस दिले होते। त्यानंतर 1 जुलै रोजी महापालिका प्रशासकांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवले होते। महापालिकेने जिल्हा परिषदेला दिलेल्या पत्रात कोणत्या स्वरूपाची माहिती हवी याचा स्पष्ट उल्लेख नाही, असे जिल्हा परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे। दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकरसह पालकमंत्री माधुरी पिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी वेळोवेळी घेतलेल्या हदवाडी संबंधीच्या बैठकीत ग्रामपंचायतीचे ठराव, प्रशासकीय माहिती, लोकसंख्या, नागरिकीकरणाचे क्षेत्र, खुल्या जागा, ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचारी यांची माहिती 8 गावातून घेण्यासंबंधी सूचना दिल्या जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या होत्या। प्रशासनाने अहवाल गोपनीय ठेवला आहे, त्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेकडून महापालिकेला अहवाल गेल्यानंतर अहवालात नेमके काय आहे हे अधिकृतपणे उघड होणार आहे।